मग होळीच्या पण खेळते का कसं? नाही परमात्मा आहे. त्याला लागला झटका. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आला टेकेपार या गावच्या पटामध्ये. तर आपल्यासोबत असं काही बैलगाडा आणि बैलगाडा मालक आहेत का ज्यांची ओळख नाही आहे, परंतु आपल्याला त्यांची ओळख करून देणे आहे. कारण आपल्या व्हिडिओचा मेन उद्देश तोच आहे की सर्वसामान्य बैलगाडा मालकांची ओळख निर्माण करून देणे. तर सर्वात अगोदर दादा तुम्ही तुमचं नाव सांगा मला. माझे नाव आहे आकाश उईके गराडा. बाकी ज्यांचं हा नाव आहे सागर कडपदे. तुम्ही सांगा म्हणजे मग आवाज आहे. सागर कळपते हा आणि प्रासिक कंगाले, सुजल उईके. तर बैलाचे नाव सांगा. हा आपला कबूतर हा आणि आपली माडी. आणि ते चापी आणि तो छोटा गोरा. छोटा वगैरे. तर मग कसा काय हे घरचेच वेत का कुठून विकत घेतल्या? विकत म्हणजे हे गोरं घेतल्या. कोणता हावाला गोरा आहे आणि तो लहानवाला गोरा आणि हे माडी. कुठून विकत घेतला आहे? हे एमपीहून घेतल्यात 2 गोरा आणि हा सेलोटीहून घेतलाय. सेलोटीचा बैल आहे का? हा सेलोटी माडी. माडी अच्छा. तो घरचाच आहे. मग काल किती कण बनले होते आपल्या या जोडीचे? एका जोडीचे सांगा मला. काल 39 39 या जोडीचे. हो. तिचे तिचे बनले होते 52. आज किती नंबरवर खेळली आपली जोडी? 40. 40 नंबरवर. हे किती? हे वाली 40 नंबर. हे आणि माडी. हे आणि माडी 40 नंबरवर खेळली. आणि तो 50 नंबर. मग कसं का कोणासोबत होता? प्रतिस्पर्धी कोण होता आपला? प्रतिस्पर्धी होता शिवशक्ती गुंथारा. गुंजारवाल्यांसोबत होता. मग काय झालं? विनर झाली आहे. हा? विनर झाली. दोन्ही जोडे winner? नाही 1 ते 50 अच्छा, नंबर. माडी आणि हे विन झाला. हे विन झाली. अच्छा. ते पराजित झाले. हो. मग याच्या कसा काय म्हणजे तुम्ही वर्षभर म्हणजे पटाच्यासाठी सौकासाठी घेतला किंवा शेतीच्या कामासाठी? ऑलराऊंडर आहे. ऑलराऊंडर दोन्ही म्हणजे शेतीच्या काम. हे माळी सोडून तिने बैल ऑलराऊंडर आहेत. अच्छा, म्हणजे माडी सोडून सगळ्या तिने बैल तुमचे शेतीचे काम आणि पटाच्या दोन्ही. दोन्ही. मग या सौक कधीपासून लागला तुम्हाला? चौक म्हणजे आपला कसा खानदानी आहे. खानदानी सौक. खानदानी चौक. आजोबा आजोबा हो. पुराणा. मग याच्या अगोदर काही बैल होते का? याच्यावर बैल होते मरम पावले. हा शौक अगोदर पासून आहे तुम्हाला? तर मग हा जो आता पट आता चालू झाले, अगोदर बैल होते का तुमचे? हो अगोदर बैल होते. हा. हा मागच्या वर्षी बोंडवाला जोड होता. अच्छा. तिथून विकत आणला? आपल्या जोड म्हणजे कसे कमी रेंजचे बैल होते ना. हा. हा म्हणजे त्यांच्या जोड दिला होता आम्ही. अच्छा, खेळासाठी. खेळासाठी. मग होळीच्या पण खेळते का कसं? नाही परमात्मा आहे. फक्त आपला सौक सेकंदवाला आहे. हारजीत सिंग आहे मतलब नसं, एक आवड म्हणून आपल्याला काम करणे. एक नान म्हणून बस. नाद म्हणून बस, बाकी काही नाही. तर आणखी काय विषय आहे याच्या? विषय म्हणजे याचाच आहे फक्त. याचा विषय असा आहे हा 10 नंबरच्या अंदर खेळते बैल. पण गोष्ट अशी आहे का हा मच्छरण्या पटापासून मायनस नाही आला. त्याला लागला झटका असा लागलाय. हे माळी आहे एका साईडची डावीची. ते घाय म्हणजे तिला उजवील जिंकला होता. तिनं 2 वेळा खिचलं. त्याला लागला झटका. तेव्हापासून हा बाहेर खिचायला पाहिजे. पण या पटात सीधा आला. आज चांगला पटात सीधा आला. हो. म्हणजे सराव आणखी थोडस पाहिजे, जेणेकरून काही दिवस लागतील. तर सराव द्या चांगला आणि पुढच्या याला आणखी चांगला टॉपर खेळवत होता, जेणेकरून आपलं नाव चाललं पाहिजे. याची गॅरंटी आहे आपल्याला. हा टॉपवर केला. मित्रांनो, एक तुम्हाला सांगू इच्छितो का बा सर्वसामान्याचं एकच काम राहते की ते बक्षिसासाठी नाही खेळत. ते खेळते स्वतःच्या सौकासाठी. का बा आपला पण सामोर चालून कोणत्या तरी पटाचे नाव आल्या पाहिजे, नाव चाललं पाहिजे, आपण पण नंबर मध्ये खेळल्या पाहिजे, त्यासाठी हे खेळतात. आणि त्याच्यासाठी पाहू शकता लहान पोरं पण आपले मेहनत करून राहिले, मेहनत घेऊन राहिले आवडीनं. एक सवक आहे सगळ्यांना. तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. ठीक आहे, धन्यवाद.